नमस्कार, मी प्रदीप चित्रे. झेंडा मराठीचा केवळ एक यूट्यूब वाहिनी नाही, तर मराठी माणसाच्या विचारांचा, संघर्षाचा आणि यशाचा दस्तऐवज आहे. समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा प्रेरणादायी कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज या विशेष भागात आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधत आहोत, ज्यांनी उद्योग क्षेत्रात कामगार नेतृत्वापासून सुरुवात करून सामाजिक बांधिलकी आणि संस्थापक नेतृत्वाच्या माध्यमातून हजारो कुटुंबाच्या जीवनाला दिशा दिलेली आहे. त्यांच्या संस्थेतील बालवाडीत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. अशा आदरणीय सदानंद दत्ताराम रावराणे यांचे आपला झेंडा मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीने मनपूर्वक आभार. स्वागत आहे सर आपलं. सर, आत्ता तुमच्याबद्दल जेव्हा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा हे माझ्यासाठी खरे म्हणजे कसोटीच आहे, कारण एवढं तुमचं पुस्तकं, एवढं तुमचं सगळं जे कार्याचे सगळे हे बघितल्यानंतर नेमकं तुम्हाला काय विचारावं आणि कुठून सुरुवात करावी हाच माझ्या पुढचा पहिला प्रश्न आहे. पण त्या निमित्ताने मी असा विचार करतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपण हे येतच ठरलेलं असतं. तर आपण आपल्या बालपणाबद्दल सांगा की कोणत्या संस्कारांनी आणि अनुभवाने आजचे सदानंद रावराणे घडले. माझे आई वडील तसे शेतकरी. वैभववाडी तालुक्यामध्ये एडगाव गावचे रावराणे समाजातले एक कुटुंब. आम्ही 7 भावंड. आई वडील शेतकरी, बर, आणि गावात तालुक्यात प्रस्थ असलेली व्यक्ती. क्या बात आहे. हां, आमच्या घरात तसं बघितलं तर सुरुवातीपासूनच समाजसेवेचं हे होतं. कारण वडील समाजसेवेत पूर्णपणे झोकून घेतलेला माणूस होता. म्हणजे माझा भाऊ ज्यावेळी पहिल्यांदा इलेक्शनला पंचायत समितीला उभा राहिला, तेव्हा आम्ही आबांचा मुलगा, दत्तू आबांचा मुलगा म्हणून तो निवडून आला. वा. तर अशी त्यांची ख्याती. निर्व्यसनी, आई वडील दोन्ही मेहनत करणारे, आणि आईवडिलांच्या संस्कारामुळेच आज तुम्ही घडत गेला. 7 भाऊ व्यवस्थित आहोत. सर, आपल्या आयुष्यातील असा कोणता प्रसंग आहे ज्याने आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला? सर, तसं बघितलं तर 10वीपर्यंतचं शिक्षण माझं वैभववाडीला. बर. त्याच्यानंतर मी नोकरीच्या शोधात मुंबईत आलो. मुंबईत आलो तो मी काका माझे मुंबईत होते. बर. लहान चुलते, त्यांच्याकडे राहायला गणेश टॉकीज समोर लालबागला. आणि मग त्या ह्याच्यात राहतेवेळी घरी एवढं मोठं घर, शेतीवाडी, वैभववाडीला. हां, शेतीवाडी सगळं, आणि 10 बाय 10ची खोली. त्या चाळीच्या गॅलरीमध्ये मी झोपायचो. अच्छा. मी गॅलरीत झोपतेवेळी असं चादर डोक्यावर घेऊन रडत असायचो की कुठे आलोय असं. पण त्यामागची एक जिद्द होती. आणि तसा मी वैभववाडी तालुक्यात हायस्कूलमध्ये सुद्धा अभ्यासू होतो, पण तसा वात्रट पण होतो. बर. त्यामुळे आई माझी जाम चिंतेत असायची की हा कोणाकडे पुढे काय टिकणार, हा त्या काकीकडे राहील की नाही. पण काकीने पण चांगले हे केले. आणि मग माझा मोठा भाऊ क्रॉम्प्टनमध्ये होता. सर, मी तुम्हाला असं विचारतो की तुमचा हा सगळा हे बघितल्यानंतर, तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास बघितल्यानंतर जो प्रश्न मला नंतर विचारायचा आहे तो प्रश्न मी तुम्हाला आत्ता विचारतोय. ओके. की नेतृत्व गुण जन्मजात असतात की अनुभवातून विकसित होतात? नेतृत्व गुण मुळात असावे लागतात. बर. आणि मग ते अनुभवाने त्याला उजाळा मिळतो. आणि हा नेतृत्व गुण तसा बघितलं तर सेनेमुळे मिळाला. अच्छा. मी सेनेत सुरुवातीपासून सेनेत काम केलं. रावी पडवळ, बाबूराव पाटील, भांडुपला. मी ज्यावेळी भांडुपला राहायला आलो, बर, तेव्हा एक लालबागचा मुलगा आलेला आहे, आणि तो रोज शाखेत सेनेबद्दल बाळासाहेबांच्या विचाराने भारलेली होतो आम्ही. बरं.
आणि त्यामुळे रोज संध्याकाळी शाखेत जाणं, त्यामुळे मग त्या सगळ्या लोकांशी परिचय. आणि मग ते नगरसेवक बडवळ होते, ते फार हुशार होते. ते म्हणायचे, अरे आज सदा असं करायला पाहिजे, सदा असं करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या नेतृत्वामुळे आम्हाला ही सगळी जडणघडण झाली आमची. सर आत्ता काही मिनिटापूर्वी थोडासा क्षुल्लकसा उल्लेख तुम्ही क्रॉम्प्टन कंपनीचा केलात. तर तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बायोग्राफीमध्ये क्रॉम्प्टन कंपनीचं युनियन नेतृत्व तुम्ही केलेलं आहे. होय. ठीक आहे. तर क्रॉम्प्टन कंपनीमध्ये युनियन लीडर म्हणून काम करताना कोणती सर्वात मोठी आव्हाने तुम्ही स्वीकारली होती आली असंही म्हणूया पाहिजे तर? सर, क्रॉम्प्टनमध्ये मी लागलो तेव्हा तसा बघितलं तर थोडे दिवस मी टेम्परवारी होतो, बरं. 9 महिने. नंतर मी परमनंट झालो. पण मी काम जे करत असायचो ना, मी कधी काम छोटं मानलेलं नाही. बर. त्यामुळे मला मॅनेजमेंटने क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला टाकलं. बर. मग बाहेरचं मटेरियल यायचं किंवा काय असेल ते चेक करून आतमध्ये जायचं, किंवा पेंटिंग व्हायची, चेक करायची, हे सगळं मी काम करत होतो. आणि अशातच क्रॉम्प्टनमध्ये युनियन आली. मग तिथे 2 युनियनचा प्रवाह व्हायला लागला. बर. मग काही लोकांनी मला सांगितलं की आमच्या डिपार्टमेंटचा लीडर तू व्हायचा आहे. मी म्हटलं, अरे मी नवीन आहे, तुम्ही जुने लोक आहात, तुम्ही व्हा. तर नाही म्हणले, तुम्हीच व्हायचं आहे. कारण ते थोडेसे गुण आमच्यात होते. त्यामुळे मग मी फॅक्टरी कमिटी लीडर पहिला झालो. बर. आणि मग हा म्हणता म्हणता मोठा लीडर झालो. डॉक्टर सामंतांची युनियनमध्ये पहिलं थोडे दिवस काम केलं, पण काही तत्त्व पटली नाहीत. म्हणून मग ती युनियन सोडून मी अपोजिट युनियन, जी वर्कर लोकांची त्याचं नेतृत्व करायला लागलो. मीच नाही की आम्ही असे 8-10 लोक होतो चांगले. ते हे सगळं बघत होतो. आणि समोर आव्हान मोठं होतं. डॉक्टर सामंतांसारखे माणसं होती, दिग्गज माणूस होती. आणि आम्ही त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ एवढाच होता की आमच्या कामगाराची कुठे होळपट होता कामा नये. कामगारांना योग्य हे मिळालं पाहिजे. मॅनेजमेंट चांगली होती, क्रॉम्प्टनमध्ये पगार चांगले होते. म्हणजे मुळात दत्ता सामंत हेच एक मोठं आव्हान डोळ्यासमोर ठेवून तुम्ही युनियनचं नेतृत्व करत होता. सुरू केलं. आणि हे करत असताना अगोदरच्या ह्याच्यात तुम्ही सांगितलेत की शिवसेनेच्या संघटनेतून जे काही तुम्हाला एक उपजत नेतृत्व तुमच्यामध्ये निर्माण होत गेलं, त्याचा हा फायदा तुम्हाला ह्या सगळ्या ठिकाणी होत गेला. सर, आता मला सांगा की कामगारांचे प्रश्न सोडवायचे अनेक तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळालेले असेल, म्हणजे तुमच्यासमोर ते प्रश्न उभे राहिले असतील. तर कामगाराचे प्रश्न सोडवताना संघर्ष आणि संवाद यामध्ये समतोल कसा साधलात? आमच्याकडे डॉक्टर सामंतांच्या विरोधात कम्युनिस्ट माइंडेड युनियन होती. बर. आणि तसं बघितलं तर युनियनमध्ये बरंच काय शिकता आलं ते कम्युनिस्ट लोकांकडून. हो, खरं आहे. रामराव साहेब होते, जे प्रमुख अध्यक्ष होते आमचे. वयस्क होते, लग्न कार्य काय नव्हतं. पण हा माणूस क्रॉम्प्टन सारख्या कंपनीत येतेवेळी सुद्धा थर्मसमधून स्वतःचा चहा कॉफी घेऊन यायचा. ओके. क्रॉम्प्टनची चहा पण पियालेला नाही. आणि ते नेहमी आम्हाला सारखे सांगायचे की असं काम करायला पाहिजे, तसं काम करायला पाहिजे. आणि मग ते आम्ही लोकांचे प्रश्न, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मॅनेजमेंटला समतोल ठेवून ते आत्मसात करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे तासनतास बसून ती सगळी माहिती घ्यायचो. आणि रामरावांकडे. आणि ते माहिती योग्य प्रकारे द्यायची. अच्छा. मशीन सुद्धा कुठली क्लासिफिकेशन मध्ये कुठली बसायला पाहिजे हे ते सांगायचे. वाव. आणि मग सांगायचे की हे असं नाही, असं करायला पाहिजे. आणि मग हा वाद झालाच नसता. डॉक्टर सामंतांनी आल्यानंतर पगारवाढ वगैरे केली, पण दुसऱ्या टर्मला त्यांनी असं केलं की तुम्ही वेल्डर असाल तर काम नसेल तर दुसरं काम करायला लागेल. आता जे ट्रेड असायचा, म्हणजे इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रॉनिकचं काम करायला पाहिजे का असेल, म्हणजे असं. म्हणजे ते तुमचं जे जॉब आहे तो नसेल समजा काम, तर तुम्ही दुसरं काम करायला पाहिजे. त्याच्यावर तो 2 युनियनचा प्रवाह व्हायला. आणि मग त्याच्यात आम्ही म्हटलं की नाही, आता आपण कामगारांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी युनियनमध्ये काम करायला. अच्छा.
तर आपलं ही जी कामगार चळवळीतली की त्या ह्याच्यातली जी तुमची जी प्रवास जो होता, तुमच्याबद्दल एक मोठं आश्चर्य वाटतं की एकीकडे कामगार लीडर म्हणून प्रस्थापित झालेला असताना ते सुद्धा क्रॉम्प्टनसारख्या मोठ्या कंपनीमध्ये एक मोठा संघर्ष करून आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे तुम्हाला नेता बनवलं, जेवढं ज्युनियर असून सुद्धा जे काही लोकांनी बघितलं होय. आणि त्याला योग्य न्याय देण्याचा तुम्ही तुमच्या परीने 100% प्रयत्न करत असताना, म्हणजे काय यशस्वी कारकिर्दीकडे सुरुवात करत असताना ह्या सगळ्या प्रवासातून तुम्हाला सामाजिक कार्याला तुम्ही कशी काय दिशा दिलीत? तेव्हा लोकांनी असा प्रश्न केला, मी म्हटलं बघा उमेदवार तिकडे होते, पण आता त्यांना ओपन सीट झाल्यामुळे, ओबीसी सीट असल्यामुळे साहेबांनी इकडे सीट त्यांना दिली आहे. तर हा उमेदवार निवडून आणायची सगळ्या शिवसैनिकांची जबाबदारी आहे. तर म्हणले आम्ही करू, पण आमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? हो. कारण इथे 7वीपर्यंत शाळा होती LNTच्या समोर, आणि मग तिथल्या मुलांना 8वीचं शिक्षण घ्यायला साकी नाका, गोरेगाव, कांजूर, भांडूप, विक्रोळीला जायला लागायचं. बर. त्याच्यामुळे मुली शिकत नव्हत्या. मग मी बाबूरावना काय सांगितलं, त्यावेळी BMCचे रूम बिल्डिंगमधले शाळांचे भाड्याने मिळत होते, कमी भाडं होतं. मी म्हटलं 10वीपर्यंत शिक्षणाची सोय करू म्हणून तुम्ही तुमच्या भाषणात सांगा. हां. ते बोलले मी नाही सांगणार, तुम्ही सांगा. हां. तर मी माझ्या भाषणात सांगितलं की जर हा उमेदवार तुम्ही निवडून दिलात तर 10वीपर्यंत शिक्षणाची सोय करू. बर. म्हणजे मी करू असं नाही, आम्ही सोय करू. सोय करू. आणि उमेदवार निवडून आला. विजयाच्या मिरवणुकीतच लोकांनी मला विचारलं, रावराणे साहेब ते हे केलं होतं, आप लक्षात आहे ना? हो 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 तर हो. म्हटलं हो लक्षात आहे. आणि माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं, आम्ही 7 भाऊ, सगळे व्यवस्थित नोकरी धंद्याला होते, मग तुम्ही गाडी घोडे फिरवलात किंवा बायका पोरांना सांभाळात, मग झालं नाही. समाजाने तुम्हाला दिलंय, हं. मग समाजाला काहीतरी परतफेड करायला पाहिजे, हं. त्यासाठी काहीतरी काम करा. आणि मी भांडूपला 2-3 शाळेमध्ये डायरेक्टर होतो. कारण भांडूपला जशी लालबाग वरची वस्ती आली, हां. त्या नगराला शाळा झाल्या. नगरसेवकाकडे कोण आलं शाळा काढायला की ते म्हणायचे, अरे त्या रावराणेला तुमच्या डायरेक्टर बोर्डमध्ये घ्या, चांगली माहिती आहे. असं करून मला शाळेंची ओढ होतीच. आणि वडिलांचं एक स्वप्न होतं ते पुरं करायचं आहे, गरिबाच्या मुलांसाठी काय. आणि ते गरीब मुलं होती, बर. आदिवासी पाडे होते. मी येईपर्यंत ह्या विभागात लाईट नव्हती. हो. मग अशा परिस्थितीत आपण ठरवलं की शाळेला सुरुवात करायची. आणि मग उमेदवार निवडून आल्यानंतर मी, माझी मिसेस आणि कलेक्टरमधून एक रिटायर झालेल्या सानेबाई होत्या, हां. अशा माझ्या चांगल्या ओळखीच्या होत्या. त्यांना मी म्हटलं, ताई तुम्ही माझ्याबरोबर हे केलात तर म्हणले वहिनी असेल तर मी तुमच्याबरोबर फिरेन पाड्यावर. बरोबर आहे. मग आम्ही 3 जण 402 मुलं पाड्यापाड्यात फिरून नोटबुकवर जमा केली. तेव्हा शाळेची जागा, शाळेचे काहीच वर्ग काहीच नव्हतं. हो. फक्त मी पाड्यावर, तुम्ही प्रमुख आहात, तुमच्याकडे जायचो, तुमचीच चहा प्यायचो आणि सांगायचो असं असं शाळा काढणार आहे, शब्द दिलाय म्हणून, तुमच्या पाड्यावरची किती मुलं येणार. मग ते आजूबाजूच्या लोकांना बोलवायचे, माझी 2 मुलं आहेत, एक म्युन्सिपाल्टीत आहे, मग एक तुमच्याकडे टाकतो. असं करून 402 मुलं हातात घेतली आणि मग रूम बांधायला सुरू. म्हणजे ते आव्हान इतकं मोठं होतं होय. की आईबापाला शिक्षणाचं मोठेपण माहीत नाही, अशा मुलांना तुम्ही गोळा करताय हो आणि ती संख्या पटावर कशी येईल हो याच्यासाठी अथक मेहनत तुम्ही घेतलेली आहे. हो. मी ही शाळा सुरू केली ना, आणि क्रॉम्प्टनमध्ये युनियन हां. आणि शिवसेनेचा प्रवास, हां. ह्याच्यातून मला शाळेची मॅनेजमेंट चालवायला फार सोपं गेलं. अरे वा. त्यामुळे हे सगळा अनुभव गाठीशी असल्यामुळे हां. ही मॅनेजमेंट चालवतेवेळी मला तशी काय अडचण आली नाही. बर. आणि हे सगळं करत असते वेळी ह्या सगळ्या गोष्टीत माझं धाडस करायचंच आहे. करायचंच. एखादी गोष्ट मनावर घेतली किंवा किती संकट आली तरी ती करायचंच, बर. असं होतं. हं. आणि त्यामुळे कठीण प्रश्न पण इझी झाले, हं. असं झालं. तर आता ही एवढी सगळी जंत्री वाचायची झाली तर फक्त तुम्हीच वाचू शकता. तर आता तुम्ही सांगू शकाल की तुम्ही आज किती
विद्यार्थ्यांचा शिक्षणाची त्या तुम्ही सोय केलेली आहे, किती विद्यार्थी तुमच्या एंटायर अगदी वैभववाडीपासून या सगळे शाळेत शिकतायत आणि त्याचं नियोजन तुम्ही कसं करताय? आत्ता बघा, ही तर शाळा आहे, ही ते 2,500-1,000 विद्यार्थी शिकतात. बरं मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा आता मी अध्यक्ष आहे. बरं. हो. हां. आणि त्या शाळेत आज नाही म्हटलं तरी 2,500 विद्यार्थी आहेत. हं, ज्युनियर कॉलेजला 2,000-1,000 विद्यार्थी आहेत. हं, आणि आता सिनियर जे कॉलेज आहे आनंदीबाई, हं. तिथे माजी शिक्षण मंत्रीने आताचे हे राज्यसभेचे खासदार हं. विनोद तावडे हां. ते अध्यक्ष आहेत आणि मी कार्याध्यक्ष आहे. ओ. आणि त्या शाळेत जवळजवळ 850 विद्यार्थी आहेत सिनियर कॉलेजला. मी 2 महिन्यातून 2 दिवस किंवा 3 दिवस गावी जातो, शाळा कॉलेजना भेटी देतो, हं. 2 महिन्याचा आढावा घेतो आणि तिथे आमची स्थानिक मॅनेजमेंट आहे, आमच्या कमिटीतले काही लोक आहेत, ते सगळे असतात. फक्त त्यांना दिशा द्यायचं काम हा अनुभव गाठीशी असल्यामुळे हां. ह्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे असं सांगून ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतो. आता तुम्ही म्हणालात ज्या शाळेत मी शिकलो हं. त्या शाळेचा मी अध्यक्ष आहे. हो. ही म्हणजे एक अतिशय म्हणजे अभिमानाची कमालीचा गोष्ट. अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा. हो. तर अशा एका ही जी यशस्वी शैक्षणिक संस्थेची खरी ओळख आपण कशात पाहता? सर, मी स्वप्नात पण बघितलं नव्हतं की मी एका संस्थेचा संस्थापक असेन हां किंवा या अनेक संस्थांमध्ये मी असा मोठ्या पदावर काम करेन. हां पण आईवडिलांची पुण्याई, हां तुमच्यासारख्या अनेक हितचिंतकांचं मार्गदर्शन हां आणि त्याच्यामुळे मी ह्या संस्थेत जर म्हणायचं झालं तर गरिबांची मुलं शिकतात. बरं. आज माझ्या शाळेमध्ये गौरव मोरे, तुम्ही नाव ऐकलं असेल, हो. तो माझा विद्यार्थी. फिल्टर पाडा. हा माझा विद्यार्थी. हास्य जत्रा. हा. 2 IAS आहेत, हां इंजिनियर अनेक आहेत. तुमचे आमची मुलगी GSTला आता असिस्टंट कमिशनर आहे. वा. आणि तुमच्या गेल्या वर्षी जे यान निघालं त्याच्यामध्ये प्रथमेश हिरवे म्हणून हा मुलगा आहे. हां ही सगळी मुलं ज्यावेळी हे करतात हाच आपला अभिमान आहे. बरोबर आहे. गरिबाचा मुलगा शिकून मोठा ज्यावेळी होतो तो खरा. आज संस्थाचालक म्हणून बँक बॅलन्स कमी असेल पण आज कुठेही जर उभा राहिलो हं. तर 2-3 विद्यार्थी येतात. मग ते गावच्या शाळेतला असेल किंवा इकडच्या मुंबईच्या असेल, तो येतो, नमस्कार करतो, सर ओळखलात. आता मी लहान बघितलेला असतो, बदल झालेला असतो, ओळखला म्हटलं तर नाव सांगा म्हणणार. मग मी असं म्हणतो, अरे ओळखीचा वाटतो पण नाव नाही आठवत रे. मग सर अमुक वर्गात होतो अमुक वर्षी. अरे हां, फार मोठा झाला. आणि आत्ता बरीच मुलं अमेरिकेपासून शिकतायत, अशी मोठी झालेली आहे. भेटायला येतात. वा. त्याच्यातच खरा आनंद आहे. सर आता आम्ही येताना ही इटुकली पिटुकली चिमुकली मुलं आम्ही तिथे बघत होतो हो. आणि त्याच्यानंतर तुमचं एक वैशिष्ट्य ह्या निमित्ताने ऐकायला मिळालं की आपल्या बालवडीत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. होय होय. तर या लोकप्रियतेचं मागचं रहस्य काय? सर कसं आहे, ही शाळा सुरू केली ना तिथपासूनच पालकांशी अटॅचमेंट चांगली आहे. बर. आता माझ्याकडे साधारणतः आम्ही 200-150 मुलांना ॲडमिशन देतो शिशूला. बर. हां. पण ते असं होतं की पाडव्या दिवशी आमचं ॲडमिशनचं बोर्ड लागतं, तिथपासून सुरुवात होते. बर. हां. आणि मग ती अशी होते की मला ॲडमिशन पाहिजेत. काही पालक जर समजा नाही म्हटलं, मला काय माहीत नाही, माझी खानदान इथे शिकली आहे, मी इथे आणून तुमच्या कॅबिनमध्ये सोडेन, मला ॲडमिशन पाहिजेच, ही गोड दादागिरी हां असं तुम्ही हे करता. आणि सर पालकांसाठी भरपूर काम केलंय. बर. स्पर्धात्मक युगात बाल शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? हा इन जनरल सगळा प्रश्न तुम्हाला विचारतोय.
तसं बघितलं तर मातृभाषेतून चांगलं शिक्षण घेता येतं. बर. पण आताच्या सध्याच्या युगात किंवा शासनाचं धोरणच असं आहे की मराठी शाळा बंद करायच्या, बर. आणि त्यासाठी सुद्धा आम्ही लढा देतोच आहोत. आम्ही त्यासाठी मराठी टिकली पाहिजे, आणि नेते वरवर बोलतात पण त्यासाठी तसं काय काम प्रयत्न करताना दिसत दिसत नाही. हं. आमच्यासारख्या मराठी शाळा टिकल्यात त्याचं कारण एकच आहे की तुम्ही पालकांमध्ये आणि मुलाला आल्यानंतर शाळेत समाधान वाटलं पाहिजे. हं. माझ्याकडे आज शाळेत सर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. अनुदानित शाळा आहे, फी घेता येत नाही, डोनेशन घेता येत नाही, पण माझ्या वर्गखोल्यात बघा हं. किंवा माझ्या सगळ्या वर्गात कॅमेरे आहेत, प्रयोगशाळा सुसज्ज आहे, तुमचं संगणक कक्ष व्यवस्थित आहे, लायब्ररी व्यवस्थित आहे, आणि माझ्याकडे आता डिजिटल युग आलं म्हणून माझ्याकडे गुगल रूम आहे, आणि डिजिटल बोर्ड 9 आहेत माझ्याकडे. ओ. हां, आणि त्या बोर्डची 1.25 लाख रुपये किंमत आहे. मग ही मराठी मुलं हं. शाळेत येण्यासाठी, मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी शाळा टिकवण्यासाठी तुम्ही करीत असलेल्या हा अथक प्रयत्नाचं हे कुठेतरी गमक आहे. बरोबर आहे. तर मग असं विचारतो मी की पालकाकडून होणाऱ्या कोणत्या चुका मुलांच्या विकासाला अडथळा निर्माण करतात? आता कसं आहे, गरीब पालक असतो, अशिक्षित असतो, बर. अशी भावना असते की त्यांचा मुलगा इंग्रजी शिकतो म्हणून माझा शिकावा. बरं. आणि आता BMCने सुरू केलं आहे हं. प्रत्येक वार्डात एक इंग्रजी माध्यमाची शाळा, हां. आणि त्याला 27 वस्तू फुकट. मग झोपडपट्टीतला माणूस काय म्हणतो, रावराणे सरांकडे जाऊन 20-25 रुपये महिन्याला देण्यापेक्षा तिथे फुकट आणि दप्तर बिप्तर सगळं फुकट मिळतंय म्हणून तिथे ॲडमिशन घेतो, आणि त्यांना स्टेटस वाचतो की माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकतो. त्यामुळे कल थोडासा तिकडे गेला, आणि त्यामुळे ह्या ज्या सगळ्या माध्यमांमुळे हे सगळे जे प्रयोग झाले त्याच्यामुळे मराठीची गळचेपी झालेली आहे. तर मंडळीनो, आजच्या या भागामध्ये आपण इथे थांबूया, आणि सरांची पुढील भागामध्ये आपण लवकरच मुलाखत घेण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरांची भेट घेऊया. आता इथेच थांबतो. झेंडा मराठीचा. नमस्कार. नमस्कार.